नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अधिक मास विशेष परफेक्ट अनारसा कसा बनवायचा हे बघणार आहोत. परफेक्ट म्हणजे काय? जर आपलं पीठ पातळ झालं किंवा घट्ट झालं तर काय करायचं, या सर्व टिप्स आणि ट्रिक्स आपण येथे बघणार आहोत. त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही हा अनारसा बनवत असाल तरी तो 100% परफेक्ट असाच होणार आहे. अगदी जाळीदार खुसखुशीत अनारसा आपला बनून तयार होणार आहे. तर यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप सर्व स्टेप फॉलो करा आणि ही रेसिपी या अधिक मासामध्ये नक्की फॉलो करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. आता त्यासाठी आपण येथे 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. आता हे थोडेसे खराब असल्यामुळे ना ह्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. वजनी माप याचं 1 किलोग्राम आहे. आता आज आपण 1 किलोचे अनारसे बनवणार आहोत. तर ह्याला पाणी टाकून स्वच्छ 2 ते 3 वेळा आपल्याला असे चोळून धुवायचे आहेत. आता वरती आपल्याला थोडंसं असं पाणी, याचं खराब पाणी वरती आलेलं दिसत असेल. आता हे 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुतलेले आहेत तांदूळ. छान असे फ्रेश दिसत आहेत आपले. धुण्याच्या अगोदर आपण हे निवडून घ्यायचे आहे, हे इथे ध्यानात ठेवायचं आहे. आता यामध्ये पुन्हा 1 ते 1.5 लिटर मी पाणी ओतून घेतलेलं आहे. म्हणजे जेवढं तांदूळ आहे त्याच्या अर्धा पोट वरती एवढं पाणी मी यामध्ये टाकून हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 3 दिवस आपल्याला हे तांदूळ भिजवायचे आहे. आता 1 दिवस झालेला आहे. आपण बघू शकता थोडेसे असे बुडबुडे याला यायला सुरुवात झालेली आहे. आता पुन्हा हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे. आता ना या सर्व प्रोसेस करणं फार गरजेचं आहे, कारण यामुळेच आपले अनारसे छान असे खुसखुशीत आणि जाळीदार होणार आहे. आता दुसऱ्याही दिवशी आपण यामध्ये स्वच्छ पाणी टाकून याला भिजत ठेवायचं आहे. हे बघा, आता हे साईडला ठेवून देऊया. मिक्स व्यवस्थित ह्याला भिजत ठेवायचं आहे. आता याच पद्धतीने दुसऱ्याही दिवशी आपण सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. हे बघा, असं थोडंसं भांडं हलवलं की याला छान असे बुडबुडे येतात. याचाच अर्थ समजून घ्यायचा की आपले तांदूळ हे व्यवस्थित असे भिजलेले आहेत. हे बघा, बोटाच्या साहाय्याने असे दाबून बघायचे आहेत. आता तिसऱ्या दिवशीचे आपले हे तांदूळ आपण स्वच्छ करून घेतलेले आहे. तिसऱ्या दिवशी तांदळाचा आपला थोडासा आंबट असा वास यायला सुरुवात होतो. आता हे सुद्धा आपण व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे 1 ते 2 पाण्याने. आता हे एखाद्या गाळणीमध्ये किंवा चाळणीमध्ये असे थोडे थोडे काढून निथळून घ्यायचे आहे. आता निथळले की एखाद्या पातळ कापडावर याला आपल्याला फॅन खाली अर्धा ते पाऊण तास सुकत ठेवायचे आहे. आता आपले अनारसे फसतात, म्हणजे आपण हे जे तांदूळ आहे ना ते फार वेळ सुकत टाकतो. हे अजिबात करायचं नाहीये. फक्त अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे तांदूळ सुकत टाकायचे आहेत. फारही वाळवायचे नाहीये ह्याला. हे बघा, आता अर्धा पाऊण तास झालेला आहे. आता हाताच्या साह्याने असे चेक करायचे आहे. हे बघा, थोडेसे असे बोटाच्या साह्याने चुरगळले की लगेच याचे तुकडे होतात आणि हाताला असे थोडे थंड लागतात. म्हणजे समजून घ्यायचं हे व्यवस्थित असे सुकलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला हे बारीक करायचं आहे. तर शक्यतो घेताना मिक्सरचं भांडं हे छोटंच घ्यायचं आहे, म्हणजे याची फाईन पावडर तयार होते अशा पद्धतीने. आता ही सर्व पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे तांदळाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे अनारशासाठीचं. तर याचा थोडासा असा आंबट वास येतो, हे ध्यानात ठेवायचे आहे. आता थोडं थोडं करून सर्व तांदूळ याच पद्धतीने आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचे आहे आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे आहे. हे बघा, अतिशय बारीक फाईन याची पावडर तयार झाली की हे साईडला ठेवून देऊया आणि एका चाळणीच्या साह्याने पुन्हा आपण हे गाळून घेऊया. म्हणजे जे काही जाड कण राहतील तांदळाचे ते अनारशामध्ये मिक्स होणार नाही आणि आपलं जे तयार होणारं पीठ आहे ते एकदम फाईन प्युअर असं तयार होणार आहे. थोडं थोडं करून सर्व तांदूळ आपल्याला याच पद्धतीने गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचे आहे. तांदळाचं पीठ. हे बघा,
आता सर्व पीठ आपलं गाळून झालेलं आहे. आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आता येथे 1 किलो तांदळासाठी ना आपण 750 ग्राम गूळ घ्यायचा आहे. आता गूळ घेताना दुकानातूनच शक्यतो मोजून आणायचा आहे, कारण वाटीचं प्रमाण कधी कधी चुकण्याची शक्यता असते. आता गूळ सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे. आणि गूळ घेताना हा थोडासा असा केशरी कलरचा घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या अनारशांना छान असा कलर येतो. आता थोडा थोडा करून गूळ सुद्धा आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम बारीक फाईन करायचं आहे. हे बघा, आता हे पीठ जे आहे ना ते असं दाबून बघायचं आहे. याचा छान असा मुटका वळला की समजून घ्यायचं आपलं पीठ हे अतिशय परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता या बारीक केलेल्या गुळामध्ये ना गाळून घेतलेलं तांदळाचं पीठ थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे, अशा पद्धतीने. आता हे जे तांदळाचं पीठ आपण गाळून घेतलेलं आहे ना, यामधून आपण अर्धी वाटी पीठ हे साईडला काढून ठेवून द्यायचं आहे. हे का, तर ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. आता थोडं थोडं करून सर्व पीठ आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे मिक्सर मधून आपल्याला पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि तांदळाचं पीठ हे व्यवस्थित असं मिक्स होईल. हे बघा, याचे सुद्धा छान असे मुटके वळतात, म्हणजेच आपलं गुळाचं आणि तांदळाचं प्रमाण एकदम परफेक्ट असं आहे. आता ह्याचे असे छोटे छोटे लाडू तयार करून ठेवायचे आहे, सर्व पीठ बारीक करून झालं की. आता हे सुद्धा आपल्याला 3 ते 4 दिवसांसाठी पीठ आपल्याला हे आंबून द्यायचं आहे, म्हणजेच एका डब्यात ठेवून झाकून ठेवायचं आहे. हे बघा, असे याचे छोटे छोटे लाडू किंवा गोळे करून घ्यायचे आहे आणि याला छान असं झाकण लावून हे 3 ते 4 दिवस आपल्याला भिजत ठेवायचं आहे, मुरू देण्यासाठी. हे बघा, आता 4 दिवसानंतर आपण बघू शकतात आपलं पीठ हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता हाताला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि हे अनारशांचं जे पीठ तयार झालेलं आहे हे छान असं मळून घ्यायचं आहे. आता जे आपण अर्धी वाटी पीठ काढून ठेवलंय ना, ते अशासाठी की आता जर आपलं पीठ पातळ झालं असतं तर आपण यामध्ये ते मिक्स केलं असतं. आणि जर आपलं हे पीठ असं मऊ झालं नाही, थोडंसं असं घट्ट आपल्याला वाटत असेल, तर त्यामध्ये थोडं थोडं चमच्याच्या साहाय्याने दूध टाकून पुन्हा आपण असं मऊ करून घ्यायचं आहे. किंवा दुधाऐवजी केळी जरी यामध्ये थोडीशी मिक्स केली ना, तरी सुद्धा हे पीठ आपलं व्यवस्थित असं मऊसूत तयार होतं. आता याचे असे पेड्यासारखे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहे आणि हाताच्या बोटाच्या साहाय्याने छान असं याला थापून घ्यायचं आहे. आता थापण्याच्या अगोदर या ताटामध्ये खसखस पेरून घ्यायची आहे, छान अशी पसरवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित खसखस लागेल या पद्धतीने असे अनारसे खसखस वरती थापून घ्यायचे आहे. आता तळताना सुद्धा याची काळजी घ्यायची आहे. अतिशय कडकडीत असं तेलात हे अनारसे तळायचे नाही किंवा फारही उलटपालट करायचे नाही. अनारसा तेलात सोडला की झारीच्या साह्याने असं तेल याच्यावरती उडवायचं आहे. आपोआप हा छान असा गोल्डन कलर होईपर्यंत तळला जातो. आपण बघू शकतात किती छान असा गोल्डन अनारसा आपला तयार झालेला आहे. हे बघा, आणि अनारसा तळत असताना गॅस एकदम आपल्याला कमी आचेवर ठेवायचा आहे, मंद आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर तो पटकन लाल होण्याची किंवा जळण्याची शक्यता असते. एक एक करून सर्व अनारसा असा चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे यातील जे एक्स्ट्राचं तेल असतं ते खाली गाळणीतून गळून जातं आणि अनारसा आपला तेलकट होत नाही. आणि साठवण्यासाठी सुद्धा एखादा टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे सर्व अनारसे ठेवायचे आहे, म्हणजे अनारसे आपले तेलकट होणार नाही. आता एक एक करून सर्व अनारसे याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. अतिशय छान असे गोल्डन कुरकुरीत अनारसे आपले जाळीदार बनून तयार झालेले आहे. तर नक्की ट्राय करा रेसिपी, आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.